नमस्कार मित्रांनो, आज शिक्षक प्रक्रिया पद भरती संदर्भातील निर्बंध शिथिल करण्याबाबतचा जी.आर. प्रसिद्ध झाला आणि या जी.आर. बद्दलची आपल्याला थोडक्यात माहिती जाणून घ्यायची आहे। या जी.आर. मुळे येणाऱ्या शिक्षक भरतीवर कशा प्रकारे परिणाम होणार आहे ही सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे। त्या ठिकाणी प्रस्तावना पहा मित्रांनो, वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयानुसार नवीन पद निर्मितीस पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून रिक्त पदे भरण्याबाबत काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आलेले आहेत। सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 3 मध्ये शिक्षक व अन्य संवर्गातील एकूण रिक्त पदांच्या 75% इतक्या मर्यादित पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे। दुष्काळामुळे पडत असलेल्या अधिकचा आर्थिक भार एकूण वित्तीय स्थितीचा विचार करता संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 11 जानेवारी 2016च्या शासन निर्णयान्वये 75%च्या मर्यादेऐवजी 50% पर्यंत पदे भरण्याची मुभा देण्यात आली आहे। या विभागामार्फत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित, अंशतः अनुदानित व अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक भरतीकरिता पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन शासन निर्णय 23 जून 2017 नुसार करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात अडचण येऊ नये, उपस्थित होऊ नये याकरिता त्या अर्हतेच्या व विषयाचा शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। राज्यात प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थेसह खाजगी शाळांमधील शिक्षक पदभरती एकत्रितरित्या करण्यात येत आहे। शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व शिक्षणाचे मानवी आयुष्यातील महत्त्व विचारात घेता शिक्षकांची पदे भरणे आवश्यक आहे। त्यामुळे संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयानुसार पदभरतीस घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। आता शासन निर्णय काय सांगतो? राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित, अंशतः अनुदानित व अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळा व अध्यापक विद्यालयामधील शिक्षक भरती सरळ म्हणजे सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म फॉर अचिव्हमेंट लर्निंग बाय स्टुडंट या संगणकीय प्रणालीवर नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार संच मान्यता करण्यात येते। शिक्षक भरतीकरिता शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 15 जानेवारी 2016 नुसार घातलेले 50% निर्बंध खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून उठवण्यात येत आहे। संच मान्यतेनंतर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या समायोजनानंतर देखील शिक्षक अतिरिक्त राहिल्यास अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येएवढी त्याच गटातील शिक्षकांची पदे रिक्त ठेवण्यात यावी। 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत नवीन पदे भरण्यात येऊ नये। 200 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये गट प्रकारानुसार शेवटच्या गटातील शिक्षकांच्या पदासाठी निकषानुसार 50 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यासच ते पद भरण्यात यावे। उच्च माध्यमिक विद्यालयात तुकडीनिहाय मंजूर शिक्षकाची पदे न भरता विषयाशी संबंधित सर्व तुकड्यांच्या एकत्रित विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन पदे भरण्यात यावी। या संदर्भात आयुक्त यांनी सर्व शैक्षणिक संस्थांना त्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती भरण्याबाबत सूचना द्याव्यात। तसेच सदरची माहिती तपासण्याची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकाऱ्याची राहील। सदन शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने आणि त्याच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि हा जी.आर. मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे। तर मित्रांनो ह्या जी.आर.वरून तुम्हाला कळेल की शिक्षक भरतीमधील शिक्षकांची संख्या ही ऑलरेडी भरती कमी शिक्षकांची होणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा आता शिक्षक भरतीला आणखी या ठिकाणी कात्री लागणार आहे। कारण मित्रांनो या ठिकाणी क्लिअरली सांगितलं आहे की 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत नवीन पद निर्माण करता येणार नाही। आणि ऑलरेडी तुम्हाला माहिती असेल की ज्या जिल्हा परिषद शाळा असतील किंवा तुम्ही मोस्टली इकडे कोकण विभाग वगैरे पाहताल काही ठिकाणचा, तर त्या ठिकाणी ऑलरेडी शाळांची संख्या ही 10 पेक्षा कमीच आहे आणि जिल्हा परिषद शाळांची जवळपास अशीच स्थिती आहे। आणि त्यामुळे मित्रांनो नवीन पट 10 पेक्षा कमी जवळपास मोस्टली 60-70% शाळा या 10 पेक्षा कमी पटाच्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी तर पद निर्मिती होणारच नाही। आणि त्यामध्ये सुद्धा सांगितले की जेवढे अतिरिक्त शिक्षक आहेत तेवढ्याच जागा पुन्हा रिक्त ठेवण्यात याव्यात असं सुद्धा सांगितलेलं आहे। या ठिकाणी असं पण सांगितलं की तुकडीनिहाय मंजूर शिक्षकाची पदे न भरता विषयाशी संबंधित एक विषय संबंध घ्यायचा आणि त्या ठिकाणी सर्व तुकड्या एकत्रित करायच्या। त्यामुळे मित्रांनो शिक्षक भरतीमधील शिक्षकांची जी एकूण संख्या आहे त्याला कात्री लागणार आहे। मित्रांनो याबद्दल आपली मतं काय आहेत ती कमेंट्समध्ये लिहा। व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। बाय।